ही मी दुर्बीण गर्भपिशवीत टाकली आहे तुझ्या. हां, तुझं लेफ्ट साईडचं आलं होतं ना आपला हॉर्न, युनिकॉर्न्यूट युट्रस. हां, याला हे बघ एकच ट्यूबची ओपनिंग आहे. हां, ही युनिकॉर्न्यूट युट्रस. हे बघ, हां इकडे काही नाही, दिसलं? ओके. हां, ही बघ ही. अदरवाईज ना 2 ट्यूबचे ओपनिंग दिसतात. इथे आपल्याला हे लेफ्ट ट्यूबचं ओपनिंग दिसतंय. ही कॅव्हिटी खूपच निमुळती आहे, त्याच्यामुळे आपण कॅव्हिटी एनहान्समेंट म्हणजे साईडने ही कट करून हिची पोकळी वाढवणार, जेणेकरून प्रेग्नन्सी व्हायला मदत होईल. हिला कोणी सांगितलं होतं की तुझी युनिकॉर्न्यूट म्हणजे गर्भपिशवी अर्धी आहे किंवा खूप लहान आहे, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहणारच नाही. पण तसं पाहिलं तर युनिकॉर्न्यूट ही कॉमनेस्ट मुलेरियन अनॉमली आहे. मंगळवारच्या ओपीडीत 3 युनिकॉर्न्यूटवाले पेशंट होते आणि असं जर आठवलं तर मोर दॅन 100 पेशंट मी आठवू शकते जे युनिकॉर्न्यूट युट्रसमध्ये प्रेग्नन्सी घेऊन गेले. मुलेरियन अनॉमलीज म्हणजे युनिकॉर्न्यूट, बायकॉर्न्यूट, सेप्टेट, युट्रस अशा गर्भपिशव्यांमध्ये मिड ट्रायमिस्टर म्हणजे मधल्या महिन्यांमध्ये गर्भपाताची भीती असते. तसंच बाळाचं वजन पाणी कमी राहणे याची भीती असते. अशा केसेसमध्ये आपल्याला युनिकॉर्न्यूटमध्ये आता आपण कॅव्हिटी एनहान्समेंट करतो. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 3रा महिना कंप्लीट झाल्यानंतर गर्भपिशवीच्या तोंडाला टाका द्यावा लागेल, कारण मुलेरियन अनॉमली असलेल्या गर्भपिशवीचं सर्विक्स म्हणजे पिशवीचं तोंड हे कमजोर असतं, त्यामुळे तिथे टाका देण्याची गरज पडते. अनॉमलीज डिटेक्ट होण्यासाठी 3D सोनोग्राफी ही अतिशय महत्त्वाची डायग्नोस्टिक टेस्ट आहे आणि ॲक्युरेटसुद्धा. आता या कित्येक बायकांच्या आधी भरपूर सोनोग्राफी झालेल्या असतात, पण 2D सोनोग्राफीमध्ये मुलेरियन अनॉमलीज डायग्नोज होणं एक्सपर्ट रेडिओलॉजिस्ट ते डिटेक्टही करू शकतात, पण कित्येक वेळा ते मिस होतं. आणि मग कित्येक वेळा आम्ही ज्यावेळी 3D सोनोग्राफी करतो त्यावेळी या मुलेरियन अनॉमलीज डिटेक्ट होतात. कधी HSG म्हणजे ट्यूब ओपन आहेत की नाही त्यासाठी एक्सरे केला जातो, त्याच्यातही हे दिसतं. परंतु मुलेरियन अनॉमलीज डायग्नोज करण्यासाठी 3D सोनोग्राफी ही सुपिरियर ठरते ओव्हर 2D सोनोग्राफी.